नाहीये, बुडवायचं नाहीये. म्हणा शेजारच्याला म्हणा रविवारचा दिवस बुडवायचा नाही. म्हणा तो आपल्यासाठी आशीर्वादाचा आहे. म्हणा तो परमेश्वराने आशीर्वाद देऊन पवित्र केलेला आहे. अजून काय काय दिलेलं आहे, भरपूर आहे ते. पण आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं ब्लेसिंग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सांगितलं ना, बघा ना तुम्ही, वाचा ना पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि 3 वचनामध्ये काय सांगितलं? उत्पत्ती. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आमेन. किती गोष्टी झालेल्या आहेत? मला 2 गोष्टी झालेल्या आहेत. 2 गोष्टी झालेल्या आहेत. एक म्हणजे काय आहे की 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्याने त्या दिवशी काय घेतलेलं आहे? विसावा घेतलेला आहे. आणि मागच्या हप्त्यात आपण काय शिकलो? अब्रामाच्या अर्पणाने पिढ्यानपिढ्या आशीर्वाद. अब्रामाच्या अंकाल जागेवा म्हणा अब्रामाच्या अर्पणाने पिढ्यानपिढ्या आशीर्वादित झालेल्या. किती लोकांना आशीर्वाद पाहिजे? जागेचे आशीर्वाद, घराचे आशीर्वाद, हर एक प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो. ज्या वेळेस आपण देवाची आज्ञा पाळतो, तर त्यावेळेस ही देवाची काय आहे ही सांगा ना, म्हणा ना काय आहे? आज्ञा आहे. आणि जो व्यक्ती आज्ञा मोडतो त्याला आशीर्वाद पाहायला मिळत नाही. आणि मग म्हणतो आपण, काय म्हणतो, काय परमेश्वराने मला आशीर्वादच दिला नाही. मी एवढी प्रार्थना करतो आणि रविवारच्या दिवशी काय करतो? प्रार्थना काय करतो? बुडवतो. बरोबर आहे? चांगलं आहे का रविवारची प्रार्थना बुडवणं? लहान लेकरं असो, मोठे माणसं असो, काही कामं असो, जरी कोणी जरी मोठा माणूस असला तर येऊ द्या, पण रविवारचा दिवस मला माझ्या बापाचा दिवस आहे, मला माझ्या डॅडीचा दिवस आहे, असं छातीवर हात ठेवून म्हणा बापाचा दिवस आहे. हालेलुया. कोणाचा दिवस आहे? माझ्या बापाचा दिवस. मला चुकवायचा नाही. काय करायचं नाहीये? चुकवायचं नाही. त्याच्यामध्येच काय आहे? आशीर्वाद आहे. ज्या वेळेस आपण आपल्या बापाचं ऐकतो, बापाचं ऐकल्यानंतर आपल्यासाठी काय आहे? उत्तम त्या प्रकारचे काय आहे? आशीर्वाद आहे. तुम्हाला माहिती आहे काय? उधाळ्या पुत्र होत आहे. म्हणा उधाळ्या पुत्र. त्याला हिंदी मधून काय म्हणतात? उडाऊ पुत्र. कोणसा पुत्र बोलतोय उसे? उडाऊ. पण बापाचं त्याने ऐकलं नाहीये. न ऐकल्यामुळे काय झालेलं आहे? आशीर्वाद गमून बसला. बरोबर आहे की नाही? काय गमून बसला? आशीर्वाद. एरोप्लेनचा टायमिंग किती वाजताचा आहे? 10चा टायमिंग आहे. आणि तुम्ही जातात किती वाजता? 10:30. मग आशीर्वाद काय केला? एरोप्लेन काय गेलं? उडून गेलं. म्हणा एरोप्लेन उडून गेलं. सांगा एकमेकाला हालेलुया. तर माझा विषय काय आहे की त्या बापाने काय केलेलं आहे? मुलासाठी जे नाही ते केलं त्यांनी. वाचा लूक कृषी वर्तमान. वाह, उसमें से निकालेंगे हम उड़ाऊ पुत्र की कहानी देखेंगे आज जरा, है ना? उड़ाऊ पुत्र की कहानी देखेंगे. आंखों में आंखें डालकर बोले कि जो तुम्हारे बाजू बैठा है, उड़ाऊ पुत्र को देखेंगे आज. किसको देखेंगे? चिल्लाकर बोलेंगे उड़ाऊ पुत्र को देखेंगे. कौन सा पुत्र है? हिंदी बाइबल है क्या हमारे पास? किसके पास है क्या हिंदी बाइबल? हिंदी बाइबल आना चला, क्योंकि परमेश्वर कभी कभी मुझे चलाता है हिंदी में. हालेलुया. देखो उधर क्या कहा है? उसका 15वां अध्याय और 11वां वचन में क्या सुना है? पढ़ो जरा जोर से. तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला. हा, काय घेऊन निघालेला आहे? बापाचा वाटा घेऊन निघालेला आहे. बापामध्ये राहिलं तर काय? सगळं वाट आहे. बोला ना, बापामध्ये राहिलं तर आशीर्वाद आहे. म्हणा आशीर्वाद आहे. तुम्हाला माहित आहे का, जे लोक बापाचं न ऐकून जातात निघून, त्याला आशीर्वाद नाही भेटत. म्हणजे जे लोक पास्टरचं ऐकत नाही, निघून जातात, पास्टरला न विचारता काही गोष्टी करतात, चर्चला नाही येत नाही, मीटिंग ठेवत नाही, प्रार्थना करत नाही, ते लोक काय नाहीये? आशीर्वाद येत नाही. ते कोणचा पुत्र आहे?
म्हणा तो उडाऊ पुत्र आहे, म्हणा तो उधाळ्या पुत्र आहे. उधाळ्या पुत्र. बघा ना इकडे सगळे माझ्याकडे बघा. नाराज आहे का कोणी? नाही. नाहीये. मग तो कोणचा पुत्र आहे? उधाळ्या. उधाळ्या पुत्र आहे. उधाळा पुत्र जर ऐकत असला तर त्याला उधाळा पुत्र म्हटलेला नसता, त्याला कोणचा पुत्र म्हटलेला असता? चांगला पुत्र म्हटलेला असता. Praise the Lord. तुम्ही आणि कोणचा पुत्र पाहिजे? चांगले. ईशूला कोणचा पुत्र म्हणलेले आहे? देवाचा पुत्र. देवाचा पुत्र म्हटलेला आहे. तुम्हाला ना मला कोणाचा पुत्र म्हटलेला पाहिजे? देवाचा पुत्र म्हटलं पाहिजे. देवाचं काय म्हटलं पाहिजे? लेकरू म्हणलं पाहिजे. देवाचा लेकरू कसा असतो? पवित्र असतो. देवाचा लेकरू कसा असतो? चांगला असतो. देवाचा लेकरू कसा असतो? आज्ञाधारक असतो. देवाचा लेकरू कसा असतो? देवाच्या सगळ्या आज्ञा विधी नियम पाळणारा असतो. तुम्ही आणि मी देवाचे लेकरू आहे. आमेन. म्हणा देवाचं लेकरू मी आहे. देवाचं लेकरू आहे. स्माईल देऊन बोला एकमेकाला, देवाचं लेकरू आहे. देवाचं लेकरू आहे. किती लोकांनी दात आणले? दात आणले तर काय करा? दाखवा मला. म्हणा मी देवाचं लेकरू आहे. देवाचं लेकरू पुढे आहे. लिहिलेलं आहे पहिले योहान कृषी वर्तमानाचा पहिला अध्याय आणि 10 वचनामध्ये सांगितलं, जर तुम्ही विश्वास ठेवत असणार आहे तर तुम्ही काय आहे? देवाचं लेकरू आहे. आणि देवाचं लेकरू म्हणजे देवाने तुम्हाला आणि मला काय दिला? आशीर्वाद दिलेला आहे. आमेन. हालेलुया. म्हणा मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे. म्हणा मी ब्लेसेड आहे. Blessed आहे. ब्लेसेड म्हणजे काय? आशीर्वादी. म्हणा मी ब्लेसेड आहे. Blessed म्हणा आहे. आय एम ब्लेसेड. I am blessed. किती लोक म्हणतात आय एम ब्लेसेड? म्हणा ना, Blessed. म्हणून दाखवा माझ्या पुढे. म्हणा I am blessed. I'm blessed. शेजारच्याला म्हणा मी आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे. मी देवाचं लेकरू आहे. मी देवाचं लेकरू आहे. कारण की मी काय करत आहे? विश्वास ठेवत आहे. विश्वास ठेवणार जो कोणी आहे त्याला काय काय अधिकार आहे? देवाचं लेकरू आहे. आणि देवाच्या लेकराला काय संपत्ती आहे, अधिकार आहे. हर एक गोष्ट देवाने दिलेली आहे. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्याला किती लोक जिवंत असतील तर बोला हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्याला आशीर्वाद आहे. म्हणा विश्वास ठेवणाऱ्याला. म्हणा विश्वास ठेवणाऱ्याला. म्हणा विश्वास ठेवणाऱ्याला आशीर्वाद आहे. म्हणा मी आशीर्वादित आहे. काय वचन आहे ते वाचा त्याच्यामध्ये. योहान 1:10. जो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला जो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले. जग त्याच्याद्वारे झालेला आहे. कोणाच्या द्वारे जग झालेला आहे? देवाच्या द्वारे. म्हणा देवाच्या द्वारे. देवाच्या द्वारे. अजून तरी जगाने त्याला ओळखले नाही. तरी जगाने तुम्ही आणि मी त्याला काय करत नाही? ओळखत नाहीये. आणि आपण पळत आहे. काम सोडून आपण प्रार्थना बुडून काय करत आहे? चर्च बुडून काय करत आहे? आशीर्वादाच्या मागे पळत आहे. व चर्च बुडून तुम्हाला आशीर्वाद भेटू शकत नाहीये. चर्च मध्ये या, देवाच्या मंदिरामध्ये या. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्ही सर्वात मोठे आशीर्वादित आहात. हालेलुया. इथे लोक माझ्या बरोबर आमेन म्हणतील. आमेन. अरे असे काही वर्ड्स आल्यानंतर आमेन म्हणत जातील. हालेलुया. स्वीकारत जा जरा. सगळ्यात मोठे आशीर्वादित तुम्ही आहात. जे लोक चर्च बुडवत नाहीये, जे लोक आज आराधना बुडवत नाही, ते लोक बायबल मध्ये सांगितलं ते पवित्र आहेत. ते लोक कसे आहेत? पवित्र आहे. आणि अजून काय म्हटलं? आशीर्वादी. आशीर्वादित नाही शब्द काय सांगितलं त्याच्यामध्ये? 2:1 मध्ये काय सांगितलं? उत्पत्ती शपथीचा आशीर्वाद देऊन. तो दिवशी काय दिलेला आहे? ते लोक कसे आहेत? देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. हा, देवाने 7वा दिवस आशीर्वाद. आशीर्वाद देऊन पवित्र केलेला आहे. ते लोक काय आहेत? म्हणा कसे आहेत ते? आशीर्वादित आहे. आणि सेकंड नंबर ते परमेश्वर त्यांना काय करणार आहे? पवित्र करणार आहे. तुम्ही देवाचे खोचे लोक आहेत. पवित्र लोक. म्हणा पवित्र लोक आहेत. पवित्र लोक आहे. रविवारच्या दिवशी तुम्ही प्रार्थनेला येता म्हणजे तुम्ही काय होता आहेत? पवित्र होता. बोला ना, काय होत आहे? कोणाची आज्ञा ऐकतात तुम्ही? देवाची. तुम्ही बोललं तर मला चार्जिंग भेटेल. तुम्ही बोललं नाही तर मला असं समजून की तुम्हाला आळस आलाय. बोला हालेलुया. हालेलुया. म्हणा कोण आहे तुम्ही? पवित्र. पवित्र केले जातात तिथं. कोण पवित्र करतं? परमेश्वर. येशू पवित्र करतो तुम्हाला. ओ कशाने पवित्र करतो?
म्हणा येशू त्याच्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध करतो. शुद्ध झालं म्हणजे काय झालं? तुमच्यातलं माझ्यातलं पाप काय झालेलं आहे? निघून गेलेलं आहे. आणि पाप निघून गेल्यानंतर तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? पवित्र झालेला आहे. आणि पवित्र झालेल्या व्यक्तीला दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे? आशीर्वादित आहे. आमेन, हालेलुया. बापाचं ऐकलं तर काय होईल? काय पाळायची आज्ञा? हालेलुया. 7 दिवस काम करा, 6 दिवस काम करा, 7व्या दिवसा काम करा, अशी आज्ञा आहे काय? नाही. नाही. काय आज्ञा आहे ब्रदर? 6 दिवस. काय रे आज्ञा? 6 दिवस. 6 दिवस काम करा, 7व्या दिवशी डबल काम करा. देवाला दे. तुम्हाला माहिती आहे का परमेश्वराने ज्यावेळेस मोशे चालला, मोशे किती 6 लाख लोक घेऊन 6 लाख लोक तिथं असं बोललंय, पण भरपूर लोक आहेत. ते घेऊन चालत असताना परमेश्वराने त्यांना 7व्या दिवसाचं कधी दिलेलं आहे? 6व्या दिवशी दिलं. Yes. जर तुम्ही 7व्या दिवशी इथं येताल तर ह्या आजच्या दिवसाचा तुम्हाला काल भेटेल. आमेन, मला तर हालेलुया. कालच दिलंय परमेश्वर. आमेन. हालेलुया. मला कधी देतो? मला कालच दिलंय. मला कालच दिलंय. कालच दिलेलंय. कालच दिलंय. आणि पुढच्या हप्त्यामध्ये पण तसंच होणार आहे. शनिवारीच देणार तुम्हाला. शनिवारीच देणार आहे सगळं. प्रेज द लॉर्ड. कधी ब्लेसिंग मिळतं? परमेश्वर तुम्हाला ब्लेसिंग कधी देत आहे? म्हणजे रविवारचं ब्लेसिंग तुम्हाला कधी मिळत आहे? मला सॅटरडेला भेटत आहे. कधी भेटत आहे? आदल्या दिवशी. सॅटरडे म्हणजे काय? आदला दिवस. शनिवार. म्हणा शनिवार. शनिवार. आता 7वा दिवस गेलो तर काही लोक शनिवारच पाळतात, पण शनिवार आपण पाळत नाही. कारण की की रविवारच्या दिवशी येशू तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालेलं आहे? पुनरुत्थान झालेलं आहे. पुनरुत्थान म्हणजे काय आहे? त्याने काय केलेलं आहे? पूर्ण जगाचं पिढ्यानपिढ्याचं पाप त्याने वधस्तंभावर काय केलेलं आहे? मारून टाकलेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि 3ऱ्या दिवशी तो कबरेमध्ये त्याने ते गाडून टाकून मग सगळं दुनियाचं पाप 3ऱ्या दिवशी म्हणजे कोणता दिवस आहे? रविवारचा दिवस. सकाळचाच पहाटेचा दिवस रविवार आहे. म्हणून रविवारचा दिवस आपण काय करतो? पाहतो. म्हणजे डबल ब्लेसिंग आपल्याला. एक परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद देऊन काय केलं? पवित्र केलं. आणि 3री गोष्ट आपल्याला काय मिळालं? म्हणा सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन. इथं आल्यावर काय मिळतं? सार्वकालिक इथं आल्यावर पैसा नाही भेटणार तुम्हाला. इथं आल्यावर काय भेटणार आहे? म्हणा सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन. पैसे द्यायचे तो येशू देईन तुम्हाला पैसे. तुम्ही प्रार्थना केल्यावर काय करेन? परमेश्वर तुम्हाला काय करेल? गाडी देईन, बंगला देईन, इस्टेट देईन, सगळं देईन. पण हे सगळं व्यर्थ आहे. हे सगळं कचराचा डिब्बा आहे. म्हणा कचरा आहे. पौल काय म्हणतोय? मी सगळं काय लेखतो? कचरा लेखतो. हे जगामधल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्याच्यासाठी पळतो आपण. रविवार बुडून, आराधना बुडून, सगळं बुडून पळतो ना. काम धंदे कचरा आहे. म्हणा कचरा आहे. हे कचरा काय होणार आहे? इथंच राहणार आहे. हे शरीर पण कशामध्ये जाणार आहे? मातीमध्ये जाणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवनासाठी आपल्याला काय करायचं आहे? रविवारी आपल्याला काय करायचं आहे? सार्वकालिक जीवनासाठी यायचं आहे. आमेन, हालेलुया. कोणत्या जीवनासाठी यायचं आहे? सार्वकालिक जीवनासाठी. कोणत्या जीवन पाहिजे तुम्हाला? सार्वकालिक. बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, इस्टेट पाहिजे, फॉर्च्युनर गाडी पाहिजे का? रोल्स रॉयल पाहिजे का? लंबरगिनी पाहिजे का? कोणत्या गाड्या पाहिजे? लॉलीपॉप पाहिजे का? 5 स्टार चॉकलेट पाहिजे का? काय काय पाहिजे? कशासाठी यायचे? म्हणा सार्वकालिक जीवनासाठी. इकडे बघा, सार्वकालिक जीवनासाठी म्हणा. सार्वकालिक जीवनासाठी. म्हणा सार्वकालिक जीवनासाठी. सार्वकालिक जीवनासाठी. हालेलुया. 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 आपण काही जगाला आलोय का इथं पृथ्वीवर? नाही. हा, पृथ्वी मरणार नाही का कुणी? मरणार आहे. मरणार आहे. आपल्याला अवश्य मरण टाळणार नाही. आपलं मरण कुणी वाचू नाही शकत. आपल्याला मरावाच लागणार आहे. येशू मरण पावला, 3ऱ्या दिवशी उठला, तसंच आपण पण मरणार आहे. पण मरण्यानंतर जिवंत राहणार आहे. त्याला म्हटलेलं आहे सार्वकालिक जीवन म्हटलेलं आहे. तो आशीर्वाद पाहिजे. आमेन, हालेलुया. सार्वकालिक जीवनाचा किती लोकांना आशीर्वाद आहे? आमेन, हालेलुया. बाकीचे हात उचलीत नाही. सार्वकालिक जीवनाचा वाटा आहे म्हणा. सार्वकालिक जीवनाचा वाटा आहे मला. मला सार्वकालिक जीवनाचा सार्वकालिक जीवनाचा वाटा आहे. वाटा. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? कधी न मारणार जीवन, त्याला म्हणत आहे सार्वकालिक. आणि ते कोण देत आहे म्हणा? कोण देत आहे? म्हणा येशू देत आहे. येशू देत आहे. संडेचा दिवस आपल्यासाठी आशीर्वादाचा आमेन, दिवस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या उदळ्या पुत्राने काय केलं?
उजाळ्या पुत्राने बापाचं ऐकलं नाही. म्हणा बापाचं ऐकलं नाही. तुम्हाला माहिती आहे का अब्रामाने कोणाचं ऐकलं? बापाचं ऐकलं. वाचा तुम्ही उत्पत्तीमध्ये बघा. या परत एकदा आपण नंतर येऊ उजाळ्या पुत्राकडे. अगोदर अब्राम साहेबाकडे जाऊन येऊ आपण. म्हणा अब्राम साहेबाकडे जाऊया आपण. आपले पिता आहेत ते म्हणा 2 राष्ट्राचे परमपिता आहेत ते. चला वाचा 12वा अध्याय काढा. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. हा मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्याचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्याचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. सर्व कुळे काय आहे? आशीर्वादित आहे. म्हणा मी आशीर्वाद देतो. आशीर्वादित आहे. पहिला नंबर माझा आहे म्हणा. पहिला नंबर माझा आहे. नंबर 5. बोला ना. पहिला नंबर पहिला नंबर माझा आहे. पहिला नंबर माझा. शेजारच्याला मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित. तुझा शाप माझ्यावर चालणार नाहीये. शाप माझ्यावर चालणार. मला काय वर शेजारच्यावर काय शाप करायचं? माझ्यावर चालणार शेजारच्याने जरी तुम्हाला शाप देत असेल तर त्याला मला बाबा त्याच्या पुढे नका म्हणू. इकडे बघा ना. शेजारचं जरी तुम्हाला शाप देत असेल ना तर त्याला असं बोट दाखवून नका म्हणू. त्याला लपून म्हणा बाबा मी आशीर्वादित आहे. आणि जर तू विश्वास ठेवत असेल तर तू पण काय आहे? म्हणा ना तू पण काय आहे? आशीर्वादित तुमचं आहे. ज्यांनी वाटोळं केलं असेल, नुकसान केलं असेल, त्याला ब्लेसिंग देऊन टाका. हालेलुया. चल म्हणा फुकट देतो तुला म्हणा. आमेन. काय करतो तुला? फुकट देतो म्हणा. काय देतो? फुकट फुकट देतो मी तुला आशीर्वाद. माझ्याकडे असं गंज भरून आशीर्वाद आहे. ते परमेश्वराने दिलं मला गंज भरून आशीर्वाद आहे. भरपूर आशीर्वाद. भरपूर आशीर्वाद आहे. आमेन. लाडूचे, पेड्याचे, चॉकलेटचे, मटणाचे सगळे आशीर्वाद परमेश्वराने दिलेले मला. काय आहे? सार्वकालिक जीवन सगळे आशीर्वाद आहे. हालेलुया. पण जे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील ते काय होणार आहे? म्हणा ते आशीर्वादित होणार आहे. आज तुम्ही काउंटिंग करा कोणी कोणी मला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आजपासून शिका आशीर्वाद द्यायला शिकायचं. आमेन. हालेलुया. आजपासून काय म्हणायचं? देव तुला आशीर्वाद कर. आमेन. हालेलुया. तो पण काय करेन आपल्याला? बोला ना. तो पण काय करील? आशीर्वाद देईन. कारण की काय म्हटलं बायबल मध्ये? जे तुला आशीर्वादित देतील ते आशीर्वादित होतील. आमेन. हालेलुया. आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्ही आशीर्वादित व्हायसाठी तुम्ही दुसऱ्यांना काय करायचं आहे? म्हणा आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद म्हणजे काय आहे? आशीर्वाद म्हणजे परमेश्वराकडून आलेला दया आहे. परमेश्वराकडून आलेली काय आहे? कृपा आहे. परमेश्वराकडून आलेलं काय आहे? प्रेम आहे. परमेश्वराकडून आलेलं संपत्ती आहे. परमेश्वराकडून आलेले ढेर सारे मिठाई आहे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 आता घरी जाऊन पहिला आशीर्वाद द्या. कोणाला आशीर्वाद द्या? घरच्याला आशीर्वाद. नवऱ्याला आशीर्वाद द्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवऱ्याला फार आशीर्वाद देत नाही. असाच आहे तू तसाच तू झालाय बघ. त्यानंतर लय वाकडा आहे तो. मग तो वाकडाच होतोय. बायको म्हणते तिला वाकडी, तिला ईडी, ती ईडी एवढीच करते. मग असं बोलायचं का? नाही बोलायचं. काय म्हणायचं अंकल? तुम्ही बायकोला काय म्हणायचं? घरी जाऊन बायकोला काय म्हणायचं? तू ईडी आहे, तू बावळट आहे, असं बोलायचं का? असं बोलायचं नाही. काय म्हणायचं? तू आशीर्वादित तिला म्हणा आहे. डोक्यावर हात फिरून म्हणायचं तू आशीर्वादित आहे. इकडे एक म्हणते पूनम ये. पूनम का काय? इथं नाव काय? इथे माझं लेकरू बरं का ते. पण तिला काय म्हणत? तू आशीर्वादित आहे. बायकोला घरी घेऊन काय असं करायचं? म्हणायचं तू आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे. ते म्हणून आज कोणता चमत्कार झालाय? माझा नवरा मला म्हणतो आशीर्वादित आहे. आमेन. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. लेकराला जवळ घेऊन म्हणा तू आशीर्वादित आहे. असं करायचं. लेकराला जवळ घेऊन म्हणायचं काय म्हणायचं? तू आशीर्वादित आहे. हा डॅडीला पप्पाला जवळ घेऊन म्हणायचं काय म्हणायचं? तुम्ही आशीर्वादित आहे. मम्मीला काय म्हणायचं? तू आशीर्वादित आहे. कारण की तू आशीर्वाद दिला तर ते आशीर्वादित होणार आहे. आणि तिने तुला आशीर्वाद दिला तर तू देखील काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. आमेन. हालेलुया. आशीर्वाद कुठून येतो? म्हणा ऐकल्याने. ऐकल्याने. म्हणा ऐकल्याने. ऐकल्याने. उदळ्या पुत्राने काय केलं? ऐकलं का? सांगा बरं. शेजारच्याला सांगा जे लोक ऐकत नाही ते आशीर्वादित नाही. जे लोक ऐकत नाही ते आशीर्वादित नाही. तुम्ही सांगा त्या पाठीमागच्या सांगा जे लोक ऐकत नाही ते आशीर्वादित नाही. हालेलुया. आजपासून ऐकावं लागणार आहे. आमेन. हालेलुया. कोणाचं ऐकायचं? पप्पाचं ऐकायचं, मम्मीचं ऐकायचं. लहान लेकरांनी कोणाचं ऐकायचं? मम्मी पप्पाचं ऐकायचं. हट्ट करायचं नाही. चॉकलेटला हट्ट करायचा. काय करायचं नाही? चॉकलेटला काय करायचं नाही?
खाटं नाही करायचा. मम्मीनी पप्पाने आणून दिलं तरी काय करायचं, त्यांना काय म्हणायचं, गॉड ब्लेस यू. काय म्हणायचं, शॉर्टकट शब्द पण गॉड ब्लेस यू. काय शब्द वापरायचा, गॉड ब्लेस यू ऑल द टाइम. कसं म्हणायचं, प्रत्येक वेळेला तुम्ही आशीर्वादित आहे. तुम्ही चर्च मध्ये आले आशीर्वादित आहे. तुम्ही घरी गेले आशीर्वादित आहे. तुम्ही कोणाच्या घरात गेले ते आशीर्वादित आहे. हो तुम्ही कोणाच्या शेतीमध्ये गेले शेती आशीर्वादित आहे. हो तुम्ही कोणाच्या बंगल्यामध्ये गेला बंगला घरातल्या सगळ्या व्यक्ती कशा आहे, आशीर्वादित आहे. कारण की आशीर्वाद ऑलरेडी तुम्हाला ठासून आशीर्वादाने कोणी भरलेला आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये की त्यांनी परमेश्वराचं ऐकलं, बापाचं ऐकलं. म्हणा बापाचं ऐकलं. उधळा पुत्राने ऐकलं का, नाही ऐकलं म्हणून त्याच्या जीवनात दुष्काळ आला. म्हणा दुष्काळ आला. तुम्ही आणि मी 7वा दिवस देवाचा पाळत नाही किंवा देवाच्या आज्ञा आपण पाळत नाही, विधी पाळत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये दुष्काळ येतो. आपण दान देत नाही म्हणून आपल्या जीवनात दुष्काळ आहे. आपण दशमोल देत नाही म्हणून आपल्या जीवनात पैसे येत नाहीत कुठून. आपण देवाच्या गोष्टी करत नाही म्हणून आपल्याला कुठली ब्लेसिंग मिळत नाहीये. का मिळत नाहीये, कारण की आपण बापाचं ऐकत नाहीये. देवाच्या आज्ञा काय करायच्या, ऐकून पाळायच्या, ऐकायच्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी माझा दशमोल देतो. मी आशीर्वाद देते. आमेन. तुम्हाला माहिती आहे का, मी आपल्या इकडचं कुणी बोलत नाही मला प्रार्थनेला, बाहेरचे लोक मला दशमोल देतात. पण तुम्हाला सांगतो इतके आशीर्वादित येते ब्रदर, लक्ष द्या, खूप आशीर्वादित येते. मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या आशीर्वादासाठी तुम्हाला ते करावं लागेल. बोलण्याने आशीर्वाद येणार आहे पण एक कृती करावा लागेल, दशमोल द्यावा लागणार आहे. मी माझ्या संस्थेमधून म्हणजे मला जे काही मदत मिळते ती सगळ्याचं मी काय करतो, दशमोल देतो. बरोबर. आज माझं घर चालतं ते कुठून चालतं, तुम्ही जे देतात ना त्याच्या याच्यामधून पण मी काय करतो, दशमांश देत आहे. दशमांश आपल्यासाठी काय आहे, म्हणा आशीर्वाद आहे. तुम्हाला माहिती आहे का, अब्रामाने त्याच्या लेकराला काय करायला निघालेलं आहे, स्वतःचं अर्पण कापलं, ते कापायला चाललं लेकराला काय करायला निघाला अब्राम, कापायला निघाला. मागच्या हप्त्यात वचन झालं म्हणून परमेश्वराने त्याला एका झुडपामध्ये काय दिला, आपण तो येडकाच पाहत येतोय. अदुगर येडका दे आम्हाला. अदुगर कसं काय येडका भेटल. काय काय लोक म्हणतात आम्हाला अदुगर शेतीमध्ये अदुगर पीक द्या, जाऊन म्हणा असं हात करा ते शाहरुख खान वाणी हा दे मला पीक, असं दे, असं म्हणावर मला पीक दे पीक दे. पगाराच्या दिवशी कसं होतं, मग पगार रे काय म्हणतो, पगार रे, तर जाऊन म्हणा शेतीला मला पीक दे, 10 पोते दे. तुम्ही पेरलंच नाही, कसं काय उगवणार आहे. तुम्हाला काय करायचं, अब्रामासारखं अर्पण करावं. ऑलरेडी अदुगर करा तुम्ही. काय काय लोक म्हणतात मिराकल पाहिजे ना आम्हाला, 1 लाखाचं मिराकल पाहिजे, 2 लाखाचं पाहिजे. पास्टरने इकडून भविष्यवाणी केली का तिकडून आमेन. अरे पण तू अदुगर पेर ना, तू पेरलं तर येईल ना. मग लगेच हा पास्टरने भविष्यवाणी केली मला करोड मिराकल होणार आहे आणि काहीच होत नाही. तो पेरीतच नाही, पहिली गोष्ट तो देतच नाही, 1 रुपया पण देत नाही. काय करावं लागेल अंकल, काय करावं लागेल, जमिनीत काय करावं लागेल, म्हणा जमिनीमध्ये असं करा, जमिनीमध्ये पेरणी करावा लागेल, मग उगवणार आहे. अब्रामाने काय केलं, स्वतःचं लेकरू घेऊन गेला. लेकरू लाकडे घेतले, अग्नी घेतला, त्याचे चाकर घेतले, सुरा घेतला, गेला मोर्या देशाच्या डोंगरावर गेला. लगेच सुरा घेतला, मारायला लागला. देवदत्ताने काय केलं, अब्रामा तुझा हात आवर आणि तुझ्यासाठी येडका ठेवलाय. तो येडक्याचे आशीर्वाद तुम्हाला भेटणार, मला येडक्याचे आशीर्वाद भेटणार. देव उत्तम ते देणार आहे. देवाने का तो सगळा येडका खाल्ला असेल का, सांगा बरं. ते अर्पण देवाने सगळं खाल्लं असेल, कोणाला राहिले ते, जे तुम्ही देतात ते तुमच्यासाठीचे. देवाला काय गरज नाही, देवाला काय गरज नाही. तुम्ही देतात ते देव तुम्हाला ताकद देतो द्यायला. तुम्हाला देवाने दिलेलं आहे, तुम्ही त्याच्यातून देतात आणि ते तुम्हालाच आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. ते कोणाला आशीर्वाद आहे, तुम्हाला. मला आशीर्वाद आहे. अब्रामाला कुठून आशीर्वाद मिळाले, देवापासून. लपावं लागते नाही. तुम्हाला लागतो नाही बाबा 100 वर्ष मी प्रार्थना केली, हालेलुया प्रेज द लॉर्ड, अन्य भाषा बरोबर काय काय बोलून 100 वर्ष त्याने हाक मारले असेल, 100 वर्ष वचनावर विश्वास ठेवला. किती वर्ष,
मरूपर्यंत ठेवायचं. म्हणा मरूपर्यंत. मरूपर्यंत म्हणा मरूपर्यंत मरूपर्यंत देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. मरूपर्यंत त्यांनी काय केला? विश्वास ठेवला. देवाने म्हटलं तुझी संतती वाळूच्या कानाप्रमाणे करेन, ताऱ्याप्रमाणे करेन. त्याच्यावर जीवन जगू लागलेला आहे. तो पाहून, तारे पाहून तो काम करत आहे. वाळू पाहून तो काय करायचं? काम करायचं. तुम्ही आणि मी, लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही आणि मी वचनाकडे पाहून काय करायचं? देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे. देवाने मला काय केलेलं आहे? फलद्रूप केलेलं आहे. देवाने मला काय केलेलं आहे? बहुगुणित केलेलं आहे. हे धरून चालायचंय. हे म्हणायचं की मी आशीर्वादित आहे. आमेन. जरी तुमच्याकडे माझ्याकडे काही नसेल तरी म्हणा मी आशीर्वादित आहे. अब्राहम काय केलेलं आहे? अब्राहमाला लेकरू नाहीये, पण तो काय म्हणत आहे? मी ब्लेसेड आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आशीर्वाद दिलेला घेऊन कुठे गेलाय? देव तुम्हाला देतो ते घेऊन देवाकडे या. आमेन. हालेलुया. कशासाठी? एडका तुम्हाला मिळेल. काय मिळेल तुम्हाला? एडका. एडकाचं मटण खाल्लं का कधी? मेंढरीचं मटण खाल्लंय? मेंढराचं, मेंढरू, एडका वेगळाच असतो. मजबूत असतो, टिकावा असतो. त्याचे शिंग मोठ्याले असतात. हा, त्याचं मटण किती भारी लागत असत खायला. सांगा ना, तेलकट मटण, बिर्याणी, एकदम लज्जितदार बिर्याणी. बघा ना, काय गोष्ट दिली परमेश्वराने त्याला? हे टिकणारे आशीर्वाद दिले. तुम्ही जर ऑफरिंग देता चांगलं तर तुम्हाला, तुम्ही जर अर्पण करताना चांगलं तर देव तुम्हाला काय देईल? टिकणारे. मी काय करायचं? द्यायला शिका. मी करतोय. मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे तुम्ही मला आजही फोन करा, माझे मी कोणाला देतो त्यांचं नाव देतो मी. पण असं सांगितलं नाही पाहिजे, ते चुकीचं आहे. तुम्ही काय करतात ना, या हाताचं या हाताला कळलं नाही पाहिजे. बरोबर? या हातालाही चॅप्टर आहेत आपली. हे बोटं पण लय चॅप्टर आहे 5. म्हणा असं करा, लय चॅप्टर इकडचे पण. कोणची नोट काढतं ते त्याला लगेच कळतंय. 50ची नोट आहे का 10ची नोट आहे का 20ची नोट आहे, लगेच एक बोट शायनिंग करतो, तो नाटक करतो. पण 10ची काढ, 10ची काढतो टाकतो आपण. तो एक दुसरा मोठा मधला पण शिकवतो 20ची काढ. ते 5 बॉटलला माहिती आहे. पण तुमच्या माइंडला तुम्ही एक गोष्ट फिट करून ठेवायची. मला फिट करून ठेवायची की मला चांगलं ते द्यायचं. काय द्यायचंय? मला चांगलं ते द्यायचंय. आजपासून तुम्ही करा. तुमच्या आशीर्वाद कोणीच वारणार नाही. कोणी जरी म्हटलं ना शेजाऱ्याने, ते शाप नाही लागणार तुम्हाला. पण जर तुम्ही देत नसतील तर काय मग? देवाची आज्ञा मोडली म्हणजे काय होणार आहे? भेटेल का आशीर्वाद? आपल्याकडे आपल्या सगळ्या गरजा करतो आपण पूर्ण. हा, गाडीत पेट्रोल टाकायला पैसे, आपल्याला कटिंग करायला पैसे, बॅलन्स टाकायला, दर महिन्याचा बॅलन्स म्हणून लक्ष दे. दर महिन्याचं बॅलन्स दे इकडं. दर महिन्याचा बॅलन्स आपल्याकडे असतो. किती बॅलन्स टाकतो आपण दर महिन्याचा? सांगा ना. काय रिचार्ज मारतो आपण? हा, किती ब्रदर? 300 रुपये. बरोबर? 300 रुपये रिचार्ज मारतो. सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहे आपल्याकडे. खायला एक चपाती नाही, किती चपात्या खातो? 4 चपात्या खातो. 4 चपातीत एक चपाती दशमांश काढला का बाहेर? हा, हे कोणासाठी? म्हणा माझ्यासाठी. मी आशीर्वादित होण्यासाठी. अब्राहमाने लेकरू घेऊन निघाला, कोणाला सांगितलं नाही त्यांनी, बापाचं ऐकून निघालेलं आहे. या मुलाने, उदाळ्या पुत्राने काय केलं? बापाचं ऐकलं नाही. बापाची संपत्ती घेऊन काय करतोय? व्यर्थ उडत. जर तुम्ही बापाकडून पैसे घेतात, लक्ष द्या, माझ्याकडे बघा. आता तुम्ही सगळे माझ्याकडे बघा. जर तुम्ही बापाचा पैसा घेऊन जर तुम्ही दशमांश देत नसेल, दान देत नसेल, तर तुम्ही उदाळ्या पुत्र आहे. म्हणा कोणता पुत्र आहे? या अब्राहमाने काय केलं? देवाने दिलेलं परत द्यावं लागेल. अब्राहमाने